गुड मॉर्निंग गाइस. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि डेली व्लॉगमधला आपला 60वा दिवस आहे. लिटरली आपले 60 दिवस झाले डेली व्लॉग करून. तर जो पण नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि आज आपण पहिलीच ऑर्डर उचलली टिटोची आणि 8 वाजता पहिली ऑर्डर उचलून जे सुद्धा बिहारनगर होती. बघू आजच्या दिवसात किती ऑर्डर होतील. सॅटर्डे आहे, फुल ऑन फायर. म्हणजे आज ऑर्डर मारायचे आहेत, काय पण करून आज 30+ ऑर्डर मारायचे आहेत. तर जसे पूर्ण ब्लॉग बघा, मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. तर चला काही सकाळी 8 वाजता पहिली ऑर्डर केलेली मी. आणि आता आय थिंक बरोबर 10 वाजले आहेत. आणि आपले टोटल 5 ऑर्डर झालेत कंप्लीट. 5वी ऑर्डर आपल्याला खार्डीची होती. अँड हे सगळे स्वेटर घालून आलेलं, हुडी वगैरे. स्वेटर नाही सॉरी, हुडी. आणि हा रुमाल, कारण की खाडीला येताना जाम माती बिती उडत असते. तर लेट्सी यूज केला आज रुमाल वगैरे. अँड आता आपल्याला 6वी ऑर्डर लागली आहे श्रेया ब्रेकफास्टची. अँड ते आपल्याला न्यायचे बिहारनगरला. तर जाऊया. आज 6वी ऑर्डर आपली. 10 वाजून 5-10 मिनटं झाली आहेत. तर ही 6वी ऑर्डर आहे. आज ट्राय करणार आहे 30 ऑर्डर मारायचा. 30+ ऑर्डरच मला ट्राय करणार आहे. तर बघू आज होतात का नाही. तर पूर्ण ब्लॉग बघा अँड लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. तर चला गाईज फायनली 10 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत. आणि आता वाजले 12:30. आणि 11वी ऑर्डर मला लागली आहे पारस चायनीजची. ती घेऊन जायची आपल्याला मुंब्रा कॉलनीमध्ये. तर असेच आपले सकाळी 8 वाजल्यापासून 12-12:30पर्यंत झाले आहेत 10 ऑर्डर. आणि आपली गाडी पेट्रोल पण भरायला जायचं आहे अजून आपल्याला. गाइस ये देखो, अपने गाड़ी का एक छोटा सा काम आ चुका है. हॉर्न नहीं बज रहा है 2-3 दिन से. तो लेके आया मैं अपने अभिषेक भाई के शॉप में. ये अपना हॉर्न जो है ख़राब हो चुका है, दिक्कत आ रही है. अभी छोटे सा खर्चा आने वाला है अब गाड़ी पे. 60 रुपये का हॉर्न चेंज करने का है. तो देखते हैं ये हॉर्न कितने दिन चलता है. क्योंकि ये हॉर्न मेरा आई थिंक 1 महीने तक चला था. बट अभी ये वाला नया हॉर्न देखते लगा था कितना टाइम लगता है. गाइस ये देखो, अपना हॉर्न चेंज कर रहा है. बहुत टाइम के बाद हॉर्न चेंज कर रहा हूँ. नहीं तो भाई बाकी के टाइम मेरा 1 वीक में ही हॉर्न ख़राब होता था. बट ये वाला जो पहला हॉर्न लगा है तो भाई 1 महीना तो टिका. और अभी नया लगा है, इसका तो काम ख़त्म है. ये सबको मेरा ये दिखाते रहते हैं अभिषेक इधर आने के बाद. गाइस ही बघा आपली आजच्या दिवसातली 15वी ऑर्डर. सकाळी 8 वाजल्यापासून 2:45 वाजले आता बरोबर. आणि आपली 15वी ऑर्डर आहे. म्हणजे आय थिंक वाटतं मला 5 वाजेपर्यंत आपले 20 ऑर्डर कंप्लीट होतील. ही ऑर्डर द्यायची आपल्याला वेस्टला. 5पर्यंत आपल्याला 20 ऑर्डरचं टार्गेट ठेवलं स्वतःसाठी. बघू होतात का नाही 5 ऑर्डर. काय बोलतो, कुठली आहे, कुठून घ्यायची आहे. नको सॉरी, एवढी मोठी ऑर्डर घेऊन जायला पाहिजे आहे. तो मेन म्हणजे काय माहिती आहे का, काय जिवा मार्टची ऑर्डर नाही एवढी मोठी, त्यांना बोलत नाही, तू बोलायचं डायरेक्ट. चला आपली ऑर्डर घेऊन जाऊ. तर चला गाईज आपले आता टोटल 16 ऑर्डर झाले आहेत. आणि 4 वाजतात ना, कोणतं झालं, हां 4 वाजायला 5 मिनटं आहे. आणि 16 ऑर्डर झाले. अजून आपल्या 4 ऑर्डर मारायचे आहेत. म्हणजे 1 तासात अजून आपल्याला 4 ऑर्डर. आणि मेन म्हणजे पेट्रोल पण भरायचं आहे. तर आता पहिला जाईल पेट्रोल भरायला. काय माहीत गाडी पेट्रोल पंपापर्यंत पोहोचेल का माहिती नाही. बट आय विल ट्राय. पोचली पाहिजे पेट्रोल पंपापर्यंत. नाही पोचली तर वाट लागणार आहे. चला जाऊया पहिला पेट्रोल पंपावर. बोललेलो ना पेट्रोल पंपापर्यंत जाईल का नाही जाईल, भीती वाटलेली. बट नॉट भीती गाईज. पेट्रोल सेफ्टीसाठी घेऊन ठेवलं आहे पेट्रोल. बघत मला वाटलेलंच पेट्रोल पंपापर्यंत नाही जाणार. नशीब त्या रोहितकडनं घेतला आहे सेफ्टीसाठी पेट्रोल. आता एवढ्या पेट्रोलमध्ये जायचं, मग रिटर्नमध्ये त्याला एवढी बॉटल भरून द्यायची. आणि विशाल आहे आपल्यासोबत. गाईज हे बघा, आलो आता पेट्रोल पंपाला चाललेलो. बट फाटक बघा लागलं आहे. बोललेलो ना पेट्रोल संपेल आणि शेवटी पेट्रोल संपला. सेफ्टीसाठी घेतला ते बरं झालं. आणि आता बघू किती वेळ लागतो. आणि कालच 150 आय थिंक पेट्रोल भरलेला. कालच्या 150च्या पेट्रोलमध्ये मी काल 23 ऑर्डर मारल्या. आणि आता आय थिंक 15 ऑर्डर. आणि आता बघू आजच्या 150चा पेट्रोल भरणार आहे आज पण परत. तर आज पूर्ण दिवस 12 वाजेपर्यंत मारणार ऑर्डर. 12 नाही तर 11 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर उद्या तर आपली सुट्टी असणार संडेला. मग उद्याचा दिवस जाऊन जाईल या आजच्या 150च्या पेट्रोलमध्ये. आता बघू फाटक कधी ओपन होतं आहे तोपर्यंत आपण इथं ज्यूस पिऊया. जाय ट्राफिक बघा, बेकार ट्राफिक झालं आहे, जाम एकदम. आणि आम्ही इथं बसलो आहे. ट्राफिक
अरे भाई अच्छी है यार, थोड़ी ना आपने संपला गाइस, स्टॉप करू गाईज. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरला 150 रुपयाचा. नंतर हवा भरायला बघतो तो भाई टायर पंक्चर. आणि आजच्या दिवसात गाडीचा खर्च काय काय आला माहिती का? एक हॉर्न, टायर पंक्चर, पेट्रोल. आता बघू आजचा पूर्ण कवर करायचा आहे. 30+ ऑर्डर मारावी लागतील, 30 ऑर्डर मारायच लागतील आपल्याला, कारण की पूर्ण क्लिअर कवर काय. पंक्चरचे 80 रुपये, हॉर्नचे 60 रुपये अँड पेट्रोलचे 150. म्हणजे आता किती होतात कॅल्क्युलेट करून कमेंट करून सांगा. अँड माझ्यामुळे भावाच्या ऑर्डर पण थोडा कॅन्सल होत आहेत. सुपर सॉरी भावा. हां, आणि गाईज एक सांगतो तुम्हाला, जेव्हा फाटकमधून येत होतं ना, तुम्ही बघितलं असाल की केवढी गर्दी आहे नॉनस्टॉप. म्हणजे आगासन फाटक ते पेट्रोल पंपापर्यंत फुल बेकार ट्रॅफिक आहे. बघा दाखवतो, इथपर्यंत पण गाड्या उभ्या आहेत. 4 व्हीलरला जायला जागा नाही. आणि आमच्या बाईकवाल्यांचं तर काय बघायलाच नको. जर जागा भेटली कडेकडेने तर काढू, नाही तर काय वेट करावं लागेल. जास्त काही करेल मतलब नाही. त्याच्याला आपलं गाडीचं काम झालेलं आहे. पंक्चर पण झालं आहे, पेट्रोल पण भरून झालं आहे. अँड विचार केलेला 5 वाजेपर्यंत 20 ऑर्डर मारायच्या. बट होतील का माहीत नाही. आता वाजले किती? 4:30 वाजले. म्हणजे 16 ऑर्डर झाल्या आहेत. का तर पूर्ण ट्रॅफिकमुळे, फाटकमुळे आपल्याला लेट झालं आहे. नाही तर एवढं कंप्लीट केलं असतं आणि माझ्या भावाचं पण ऑर्डर झालं असतं. बट कोई ना, जो होतं आजचे केले होते. तर चलो चलते जल्दी आपण दिवा नाश्ता करायला. म्हणजे संध्याकाळचा टाईमपास. दक्षेट पाटील. विचार केलेला 5 वाजेपर्यंत 20 ऑर्डर. भाई आत्ता वाजले 5:30. अजून 16 ऑर्डर झाल्या. आणि बघा याच्यामुळे इथे यावं लागलं मला. आता ऑर्डर पण वाजते माझी. आता किती वाजेपर्यंत ऑर्डर होतील कम्प्लीट. ऑर्डर पण वाजते. तर बघा गाईस, आत्ता आलो आहे मी खायला शोरमा प्लस थम्सअप. दक्षेट पाटील. विचार केलेला 5 वाजेपर्यंत ऑर्डर मारेल. 20 तिथं झालंच नाही, कारण पेट्रोल भरायला गेलो त्यामुळे प्रॉब्लेम झाला. त्यानंतर याचा कॉल आला मला, बोला नेट्रिक्सला जाऊ खायला. ठीक आहे, मला पण भूक लागली आहे. बोला जाऊ, पण जेवलो नाही अजूनपर्यंत. तर ह्याच्यामुळे आलो आहे. आणि आता बघू 20 ऑर्डर किती वाजेपर्यंत होतील. मला तर वाटतं 7-7:30 वाजतील आता 20 ऑर्डरसाठी. 4 ऑर्डर बाकी आहेत फक्त. 16 ऑर्डर झाले आहेत. त्यानंतर मला 30 ऑर्डर मारायचे आहेत अजून. बघू आता ते कधी होतील, काय होतील ते सगळं आता ते टायमिंगवरती आणि ऑर्डरवरती. ऑर्डर कशा येतात, कशा पडतात. आता ऑर्डर पडत आहेत, बट मी आलो आहे इथं खायला. तर खाऊ जरा, टाईमपास वेस्ट करू जरा. हे बघा शोरमा संपला. बर्गर, कुठचा बर्गर आहे? चिकन तंदुरी बर्गर. याचा थम्सअप संपला, बट अजून माझा नाही संपला आहे. तर चला गाईज, फायनली आपला नाश्ता वगैरे पोटभर खाऊन झाला आहे. आणि आता जायचं होतं दक्षला बँकमध्ये, बट बँक बंद झाली आहे. आणि आता पहिली ऑर्डर चालली आहे 17वी. ती एक्झॉटिकमधून न्यायची आहे आकाशाने इडली साईडला कर्निका गॅलेक्सी. तर चला जाऊ, पहिला दक्षला सोडू. घरी जातो आहे का तू? हो हां, दक्षला सोडायला तर मग जाईल एक्झॉटिकला. गाईज ही बघू आपली 18वी ऑर्डर आहे आजच्या दिवसातली. आणि सकाळपासून विचार केलेला 5 वाजेपर्यंत 20 ऑर्डर मारेल. बट आता ही 18वी ऑर्डर आहे यार. ही पण ऑर्डर कुठली द्यायची? वेस्टर्न यायची एन आर नगरला. तर लेट्सी, चला जाऊया एन आर नगरला. ही ऑर्डर घेऊ. सकाळपासून पहिली ऑर्डर एन आर नगरची भेटली. बट कोई ना, जाऊ बरं आला. वेस्टची ऑर्डर भेटली, कारण की आता जाम ट्रॅफिक झालं स्टेशनला वगैरे कुठच्या साईडला. तर ठीकठाक आहे. आता जरी वेस्टची ऑर्डर भेटली काय टेन्शन नाही. जाऊ आता ही ऑर्डर घेऊन वेस्टला. गाईस, तर फायनली वेस्टची ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे. अँड आलो आता ईस्टला. वेस्टच्या आता जायचं आपल्याला मॉन्जिल्सला. आणि आलो आणि बघतो तर गाडी नक्की कबुतरांनी हागलून ठेवलेला ते पुसला. आता आपल्याला गाडी उद्या पोहायला जायचं आहे. त्याचा टायमिंग पूर्ण कंप्लीट. ये देखो लकी सेट वाला अभी ऑर्डर पे नहीं रहता है. लोना बहुत बड़ा आदमी हो गए. ये मॉन्जिल्स ऑर्डर पे क्यों नहीं आता अभी? गाड़ी खराब हो गई. ये देखो सेट का गाड़ी खराब हो गया भाई. दोनों ब्रेक नहीं है. बेच दे, नया ले लेना गाड़ी. 1 महीना चला है बिना ब्रेक का. तेरी बात अलग है वे.
तो चलो जाते अपन सीधा मॉन्जिनिस में, बहुत लेट हो चुका है ऑर्डर को। बाय 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 बाय। चल ना स्टेशन पर छोड़। जायची बघ गाडी इथे लावली आणि मेन म्हणजे मला जायचं होतं बिकानेरला, घाईघाईत आलो मॉन्जिनिसला। काय सांगणार, कन्फ्यूज झालो आहे। चलो कोई ना, चलते आपण सीधा बिकानेर। तर चला फायनली गाईज आपले झाले आहेत 20 ऑर्डर कंप्लीट। 20 ऑर्डर कंप्लीटचा टार्गेट होता 5 वाजेपर्यंत, बट काही कारणामुळे आपले आता 8 वाजले आणि आपले 20 ऑर्डर कंप्लीट झाले आणि 21वी ऑर्डर घेतली आहे शेजवानची आणि आता ती कुठे द्यायची, आय थिंक मॉडेल किचनच्या इथे द्यायची आहे, जवळचीच ऑर्डर आहे। आणि आता जर नॉनस्टॉप ऑर्डर आले तर आपल्या आय थिंक 11पर्यंत 30 ऑर्डर होतील असा विचार करतो आहे, पण बघू। आणि त्या पण ऑर्डर कशा डबल ऑर्डर भेटल्या तरच होतील, नाही तर मग कमी चान्स आहे। जशी मारूया फटाफट 10 ऑर्डर। गाइस आज जो 2 बंदे थे ना राइडर साइकिल वाले, ऋतिक और अनुज, उनकी तरफ से आज क्या पता उनको कौन सा लॉटरी लगा है, क्या पता नहीं, बट आज उन्होंने थोड़ा छोटा मोटा भी रहने दे बट पार्टी दी है। ये देखो पॉपकॉर्न खिला रहे भाई, ये खिला रहे हम लोग। ये देखो ये दोनों, ये दिलदार है भाई, बहुत दिलदार है, मानना तो पड़ेगा भाई। देखो 1 प्लेट, ये 2 प्लेट, इज्जत है। आज कुछ तो अच्छा काम किया तुम लोगों ने, गरीबों को खिलाया। बहुत टाइम के बाद मेरे को लगा, मैं इनको ऐसे बोलता था अभी तो खिला, बट भाई ने सीधा पॉपकॉर्न खिलाया गाइस। राइस भी नहीं डायरेक्ट पॉपकॉर्न। हाँ राइस पहले खा लिया, मैं राइस खाता भी नहीं इधर का। सही आहे गाइस। 10 वाजेला 10:30 वाजला आय थिंक 10 मिनटं बाकी आहेत आणि आपली 25वी ऑर्डर आहे। अजून आपल्याला 5 ऑर्डर मारायचे आहेत, त्यामध्ये ही पिकअप केली आहे, अजून डिलिव्हर केली नाही। डिलिव्हर झाला आय थिंक मला वाटतं 10:30 वाजतील। लेट्स जाऊ फटाफट ही ऑर्डर डिलिव्हर मारू, त्यानंतर 5 ऑर्डरची वाट बघावं लागेल। तर भाई 30 ऑर्डर मारायचे आपल्याला, काय पण करू। हे बघा नयन शेठ, मयूर शेठ कस्टमरला फोन करून विचारते ऑर्डर कुठे घेऊन यायची आहे, अँड आपल्याला ही ऑर्डर माहिती आहे कुठे द्यायची, सकाराम गॅलेक्सीमध्ये द्यायची। तर जाऊ फटाफट ही ऑर्डर डिलिव्हर मारू। तर चला गाईज फायनली 28 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत, आय थिंक 11:36 झाले आहेत। 2 ऑर्डरची वाट बघणार आहे फक्त, आणि फक्त अजून आपल्याकडे अर्धा तास बाकी आहे बरोबर। आणि दक्ष पण आहे अर्धा, आय थिंक भरपूर ऑर्डर आहे आय थिंक। हां 20 ऑर्डर नंतर तो जाम आपल्यासोबत। आणि आता थंडी पण बेकार वाजते, 2 ऑर्डरची गरज आहे भाऊ फक्त। 2 ऑर्डर झाले आपलं टार्गेट कंप्लीट होणार आहे। 1 ऑर्डर भेटले 29 देसी पॉपला जायचं भाऊ, देसी पॉप। गाईज ही बघा आपली 29वी ऑर्डर, ही आता न्यायची अथर्व संकुल, आणि 30वी ऑर्डर आहे ती देसी पॉप टू वेस्ट। अँड मग आपल्या होतील ऑर्डर 30 ऑर्डर कंप्लीट। ये देखो सत्यम भाई जा रहा है, सत्यम रेविकच्या शॉपमध्ये कामाला आहे गाइस। 2-3 दिन के बाद मैंने मारा हुआ है ये 30वां ऑर्डर। वो नहीं अभी तक बाकी है, हो जाएगा। बहुत दिन मतलब नज़र लगाई थी गाइस, बहुत जन ने नज़र लगाए रहेंगे, क्या पता कौन लगाई, आई डोंट नो। हाँ ये देखो ये बंदा बोल रहा है, मतलब अपने ही, समझ रहे हो भाई, ये दूसरे गरीब की गाड़ी कैसे चला रहा है देखो। चलो कोई ना गाइस, चलते 29वां ऑर्डर, 30वां ऑर्डर पिकअप करेंगे। और 30वां जो ऑर्डर है भाई वेस्ट में लेके जाने का है, और बट वो इधर से पिकअप करने का है। तर चला फायनली गाईस आलो आज घरी, आता जस्ट आलो आहे घरी। आणि आजच्या दिवसात जो चॅलेंज घेतलेला आपला आय थिंक 60वा दिवस होता, त्यामध्ये मी आय थिंक 30 ऑर्डर माझा टार्गेट ठेवलेला, कारण की सकाळी 8 वाजता पहिली ऑर्डर मी उचललेली। आणि त्यानंतर लास्ट म्हणजे माझ्यासाठी तर लास्ट होती 11:30 आय थिंक 11:15 वाजता माझ्याकडे ही 30वी ऑर्डर भेटली। तर लेट्स सी फायनली आपल्या 30 ऑर्डर कंप्लीट झाले, जसं बोललेलं तसंच, कारण की 2-3 दिवस झाले, भरपूर दिवस झाले 30 ऑर्डर नाही होते, 30 ऑर्डर नाही होते। तर आज बोललो आज काही करून आज आपल्याला 30 ऑर्डर मारायचेच आहे। तर लेट्स सी आपले 30 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत गाईज। एवढंच होतं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये, चॅलेंज घेतलेलं, स्वतःचं चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे। आणि तुम्हाला पण एक टार्गेट आहे, प्लीज 30 लाईक टार्गेट कंप्लीट करा। आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक वगैरे करा, कमेंट करून सांगा हा ब्लॉग कसा वाटलो। आणि बाय बाय, गुड नाईट, सायनिंग ऑफ, लव्ह यू ऑल। भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, बाय बाय।